आपण दिवसातून कितीतरी वेळा घड्याळ बघतो, पण कधी विचार केलाय का घड्याळाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि पहिलं घड्याळ कोणी तयार केलं? खूप वर्षांपूर्वी जेव्हा घड्याळ नव्हतं तेव्हा लोक सूर्य बघून वेळ ओळखायचे. सूर्य उगवला म्हणजे सकाळ, डोक्यावर आला म्हणजेच दुपार आणि सूर्य मावळला म्हणजेच संध्याकाळ. नंतर लोकांनी सूर्यघडी तयार केली. जमिनीवर एक काठी उभी करायची आणि तिची सावली पाहून वेळ ओळखायची. हीच जगातली सर्वात जुनी घड्याळासारखी पद्धत मानली जाते. पण रात्री किंवा पावसाळ्यात सूर्य दिसत नव्हता, म्हणून मग लोकांनी पाण्याचं घड्याळ तयार केलं. एका भांड्यातून पाणी थेंब थेंब पडायचं आणि त्यावरून वेळ मोजली जायची. सुमारे 700 वर्षांपूर्वी युरोपमध्ये पहिल्यांदा मेकॅनिकल घड्याळ तयार झालं. हे घड्याळ तयार करण्यामागे अनेक कारागीर आणि शास्त्रज्ञांचा हात होता. पण इतिहासात पीटर हॅनलिन हे नाव खूप प्रसिद्ध झाले, कारण त्यांनी छोटं पोर्टेबल घड्याळ तयार केलं, जे पुढे जाऊन हातातल्या घड्याळाचं रूप बनलं. त्या काळात मोठमोठी घड्याळं चर्च आणि इमारतींवर लावली जायची. त्यामध्ये छोटे गिअर्स आणि पेंड्युलम वापरलं जायचं आणि प्रत्येक टिक टिक सोबत लोकांना अचूक वेळ कळू लागली. हळूहळू घड्याळ छोटं होत गेलं आणि मग आलं हातातलं घड्याळ. आज तर स्मार्ट वॉच पण आली आहे, जी वेळेसोबत स्टेप्स आणि हार्ट रेट खूप काही सांगते. एका साध्या सावलीपासून सुरू झालेला प्रवास आज स्मार्ट वॉच पर्यंत पोहोचला आहे. वेळ बदलली, घड्याळ बदललं, पण वेळेची किंमत आजही तितकीच आहे. अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.